मी दिल्लीवरून शांततेचा संदेश द्यायला आलेलो नाही। केला पाहिजे मी म्हटलं काही नाही, फक्त चड्डी चेक करा खतनावाला उधर बाकी सब इधर। पाकिस्तान सिर्फ हिंदुओं का था, हिंदुओं का है और हिंदुओं का रहेगा। मी गॅरंटी घेतो, एखाद्या वर्षी जर काही कारणाने तो हिंदू तुमचे पैसे देऊ नाही शकला, सुरेश चव्हाण के पैसे देईल। त्या चला या वर्षीचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा, त्या सुरुवात करा। भाषणाने एवढा दणका दिल्यावरही अनेक भाजपा शिवसेना वाल्यांना वाटतं की मुसलमान त्यांना मतदान करतील। जर यूपी मध्ये बुलडोझर चालू शकतो तर महाराष्ट्रात चालू शकतो का नाही? पैसे कमी आहे का? तिथल्या मुसलमानांच्या मुलींचे लग्न झाल्यानंतर त्या दुसऱ्या गावाला जात नाही, तो जावई इथं राहायला येतो, म्हणून संख्या वाढलेली आहे। वारकरी म्हणजे फक्त पंढरपूरला पायी पायी जातो म्हणून त्याला वारकरी म्हणत नाही। आमच्या आई बहिणी आणि गाईला हात लावणाऱ्याचे हवेत हात उडवण्याचा वार करणारा वारकरी असतो। हैदराबादचे ते दोन नमक हराम आहे ना, त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे। भारत माता की वंदे, गायत्री माता की, गंगा माता की, गोदावरी माता की, प्रवरा माता की, वीरभद्र महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, रघुवीर संभाजी महाराज की। मी आधीच सांगू इच्छितो का मी दिल्लीवरून शांततेचा संदेश द्यायला आलेलो नाही। नगरसेवकांनी म्हणायचं माझ्या नगर वार्डामध्ये कोण कोण राहतो त्याचे मी कार्ड चेक करणार, करू शकतो का नाही? असं ज्या दिवशी तुम्ही चालू कराल त्या दिवशी अनेक जण कागद दाखवू शकणार नाही, आणि आधार कार्ड, राशन कार्ड हा काय नागरिकत्वाचा पुरावा नाही। त्याला हे विचारा तुझा बाप कुठे आहे, अब्बू कहा आहे? मी काय दिल्लीत खाली बसलेलो होतो आणि राजकीय माणसासारखं कार्यक्रमात जाऊन हजेरी लावायची असती, यासाठी मी जात नाही। मी जातो आणि जिथं जातो तिथं ठोकूनच येतो। हैदराबादचे ते दोन नमक हराम आहे ना, त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे। भारत माता की वंदे, गायत्री माता की, गंगा माता की, गोदावरी माता की, प्रवरा माता की, वीरभद्र महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, रघुवीर संभाजी महाराज की। मी काय दिल्लीत खाली बसलेलो होतो आणि राजकीय माणसासारखं कार्यक्रमात जाऊन हजेरी लावायची असती, यासाठी मी जात नाही। मी जातो आणि जिथं जातो तिथं ठोकूनच येतो। आणि गुन्ह्याला घाबरायचं नाही, FIR बिफायर झालेलं माझ्यावर 1828 FIR आहे। एवढे दाऊदवर पण नाही, दाऊदवर आहे का? दाऊदवर नाही। आणि एकाही FIR मध्ये मला पोलीस स्टेशन किंवा कोर्टापर्यंत जाण्याची वेळ आली नाही। हिम्मत आहे तर बोलून दाखवा। त्यामुळे सावध पवित्र घ्यायचं नाही, सावधान असलं पाहिजे, परंतु या सगळ्यांना आपण सावध आहे, सज्जन आहे, याच्यावर जास्त भरोसा असल्यामुळे त्यांची वळवळ जास्त होती, हे लक्षात घ्या। त्यांना ज्यावेळी अरे बसून घे, सगळ्यांना माहित झालं बस
यांना माहितीये अहो हे संतांचे भक्त आहे, वारकरी आहे, काय करणार आहे? अरे वारकरी म्हणजे फक्त पंढरपूरला पायी पायी जातो म्हणून त्याला वारकरी म्हणत नाही. आमच्या आई बहिणी आणि गाईला हात लावणाऱ्याचे हवेत हात उडवण्याचा वार करणारा वारकरी असतो. एक टाळ आहे ना महाराज, किती किलोचा असतो? दोन्ही मिळून 1 किलो तर राहतच असेल. एक टाळ कितीतरी टाळके फोडू शकतो. तुम्ही वारकऱ्याला सामान्य समजू नका आणि रामगिरी महाराजांना कोणालाही कुठल्या संताला सामान्य समजायची गरज नाही. संतांनी असं म्हणणं की आपण सगळ्यांचं भलं पाहिलं पाहिजे हा त्यांचा स्वभाव आहे, पण ते संत आहे. तुम्ही आम्ही सैनिक झालं पाहिजे. आपलं काम भलं पाहणं नाही, आपलं काम सजा देणं असलं पाहिजे. हिंदू समाज ज्या दिवशी असं वागायला लागेल त्या दिवशी आपल्या संतांकडे पाहण्याची, डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत कुणाची होणार नाही. मी इथे येणार म्हटल्यानंतर काल रात्री BBC आणि दिल्लीचे काही मीडियावाले आले होते, कारण मी जाणार म्हटलं का त्यांना त्या ठिकाणी काही ना काही अफवा पसरवायला मिळते. मी शिर्डीच्या हॉटेलवाल्यांचे आभार मानतो का काल रात्री त्यांनी मुंबई दिल्लीहून आलेल्या काही अशा खोट्या पत्रकारांना आपल्या हॉटेलमधून काढून दिलं आणि बुकिंग कॅन्सल केली. आज त्याच्यापैकी एकाची इथं हिंमत झाली नाही यायची, नाहीतर मग तुमचे खोटे नाटे बाईट घेऊन अफवा पसरवले असतात. मित्रांनो, आज या मोर्चाला फक्त आपण प्रतिक्रिया देण्यासाठी आलो आणि बोललो गेलो, विषय संपला. फक्त असं होऊ द्यायचं आहे का? इकडं पाठीमाग असं होऊ द्यायचं का? कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. तुम्ही आम्ही कोण आहोत स्वतःला आधी ओळखा. या प्रवरेपासून या गोदावरीचा हा जो बेल्ट आहे हा कधीच गुलाम नव्हता. इकडं आदिलशाही, इकडं मुघलशाही, इकडं कुतुबशाही, या सगळ्या शाही असून सुद्धा या भागातील हिंदू लढत राहिला म्हणून तुम्ही आणि आम्ही आजही हिंदू आहोत. तुमचे पूर्वज तलवार के डर से अगर सलवार पहन लेते तो आज तुम भी दाढ़ी वाले होते, यहाँ पर नहीं होते. पण तुमच्या माझ्या पूर्वजांनी एवढ्या 5-5 शाह्यांना टक्कर दिली आणि या ठिकाणचा भगवा झेंडा कधीही उतरू दिला नाही. आपण त्यांची औलाद आहोत. ज्यांचे आईबाप घाबरले, आजोबा घाबरले, पंजोबा घाबरले आणि म्हणून ज्यांनी धर्म सोडला, अशा घाबरगुंड्यांना आपण घाबरायचं अजिबात कारण नाही. परंतु काही गोष्टी झाल्या पाहिजे, सरकारपर्यंत गेले पाहिजे, तुम्ही आम्ही मिळून केलं पाहिजे. त्या कोणत्या या सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी मी पाहत होतो आता कोणाकोणाचे कॅमेरे चालू आहे, तर पोलिसांचे 2 कॅमेरे लावलेले. मी काय बोलणार? आणि मी बांगलादेशातल्या लांड्यांना जरी लांड्या म्हणलो ना, आता मी बांगलादेशवाल्या हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांना लांड्या म्हणल्यानंतर इथल्या वाल्यांना काय प्रॉब्लेम व्हायला पाहिजे? पण होतो. आता माझ्यावर बांगलादेशात एफआयआर झाला तर चालेल, तुम्ही काळजी करायची गरज आहे का? आणि एवढाच जर तुमचा भाईचारा होता तर रामगिरी महाराजांच्या सप्त्यांमध्ये टोपी घातलेले 4-5 सॅम्पल वाले प्रत्येक ठिकाणी असतात. राहतात पण झाला होता, मागं पिंपळसला झाला ना, इकडं शिर्डीत झाला होता. सगळ्या सप्त्यामध्ये काही भाईचारेवाले फिरतात. मग रामगिरी महाराजांच्या विरुद्ध ज्यावेळी हे सगळे जिहादी रस्त्यावर उतरले त्यावेळी ते भाईचारेवाले कुठे गेले? दिसले का कुठं? कुठल्या मस्जिदीवर लावले स्पीकर मधून असं म्हणलं गेलं का की हे रामगिरी महाराज नारायणगिरी आणि गंगागिरी महाराजांचे शिष्य आहे? एवढ्या वर्ष त्यांनी कधीही मुसलमानांच्या विरुद्ध काही बोलले नाही. तुम्ही त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढू नका असं म्हटलं का? बल्कि जुम्मे, शुक्रवारच्या दिवशी सगळ्या मस्जिदीमध्ये शपथा दिल्या गेल्या
आणि सांगितलं गेलं का जुम्माचा नमाज झाला का सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं आणि रामगिरी महाराजांच्या विरुद्ध घोषणा द्यायच्या. हे का शक्य झालं तुम्हाला माहितीये? कारण आपण खूप भोळे आहोत. मी आज एक तारीख सांगतो. मला आता माझ्याबरोबर कॉलेजला जाणाऱ्यांनी आठवण करून दिली. याच चौकामध्ये नितीनला आठवत असेल, आम्ही मुंबईला एक मोर्चा काढला होता 7 सप्टेंबर 93. त्याची सभा, सांगता सभा जिल्ह्याची याच मैदानात याच ठिकाणी संध्याकाळच्या वेळी झाली होती 5 सप्टेंबर 93 साली. त्यावेळी मी म्हणलो होतो, त्यावेळी तबलिगी जमात इथून जात होती, अशी इकडनं तिकडे जात होती आणि मला इथून ती दिसली. मी म्हणलो हे दाढी टोपीवाले दुसऱ्या गावातले जर तुमच्या शहरात आले तर उद्या तुमच्या शहराचं पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. कधी? 5 सप्टेंबर 93. माझं भाषण संपल्यानंतर इथले आपले काही मंडळी म्हणली, सुरेशजी आमच्या गावात 10-12 घरे हो. म्हणलं तुमच्या 10-12 घरांना 24 घरं व्हायला 50 वर्ष लागतात, यांच्या 10-12 घरांना 120 घरं व्हायला 4-5 वर्ष लागतात. त्याच्यानंतर मला आठवतो की मी असाच एक धार्मिक सप्ताहानिमित्त विश्वशांती समारोहाला 96 ला इथे आलो होतो. त्याही वेळी मी बाबा लोकांबरोबर प्रवचनातून म्हणलो का आता पुन्हा संख्या वाढली. त्यावेळी राहताकर काय म्हणायचे, नाही हो आपल्या समोर त्यांची काही हिंमत नाही. आपण त्यांचा खरा ताकदीचा अंदाज कधी घेतला नाही. त्यावेळी असं म्हणले. मी म्हणलं त्यांची सगळ्यात मोठी ताकद जर काही असेल तर ती जनसंख्या आहे. आणि राहता शहराला आज एक नवीन नाव द्या. मी जरा माहिती घेतली सगळी पोलीस रेकॉर्ड मधून, या ठिकाणच्या सिव्हिल रेकॉर्ड मधून, तर मला असं माहित झालं का राहत्यातल्या मुसलमानांच्या मुलींचे लग्न झाल्यानंतर त्या दुसऱ्या गावाला जात नाही, तो जावई इथं राहायला येतो, म्हणून संख्या वाढलेली आहे. आता राहत्याचा परिचय मुसलमान जावयाचं शहर असं होऊ द्यायचं का? नाही होऊ द्या, काय जावायचे चालेल का? कारण तो जावई एकटा येत नाही, तो एक पूर्वीतली करतो, अजून 3 आसपासच्या शोधतो आणि 4-4 बीविया आणि 44 बच्चों का कार्यक्रम चालू ठेवतो. आता असं झालं तर तुम्ही टाळी वाजता हसता, पण हा हसायचा विषय नाही. ही त्यांची ताकद आहे. मी सगळ्यांना विचारतो खाली वर सगळे 4 मुलं कोणाकोणाला वर करा, ज्या 4 मुलं आहे पूर्ण पहा. एक उभा टाळण्यासाठी, हे 2 जणांना फक्त एवढ्या गर्दीमध्ये 4 मुलं आहे. हीच सभा जर मुसलमानांची असती आणि 4 मुलं किती असं म्हटल्यानंतर त्यावेळी कोण करत? म्हणून या NRC ला मी नाव दिलं जनता NRC. कोण करणार? गावाचा सरपंचानी सांगायचं माझ्या गावात कोण कोण राहतो त्याचे कागद मी चेक करणार. नगरसेवकांनी म्हणायचं माझ्या नगर वार्डामध्ये कोण कोण राहतो त्याचे मी कार्ड चेक करणार. करू शकतो का नाही? असं ज्या दिवशी तुम्ही चालू कराल त्या दिवशी अनेक जण कागद दाखवू शकणार नाही. आणि आधार कार्ड, राशन कार्ड हा काय नागरिकत्वाचा पुरावा नाही. त्याला हे विचारा तुझा बाप कुठे आहे, अब्बू कहा आहे. त्यातले अनेक जण सांगतील. आजच मी तुम्हाला सांगतो, आम्ही याचा सॅम्पल सर्वे केला महाराष्ट्रातल्या 180 गावात. त्यांनी ते सांगता अरे हम तो बंगाली है, बंगाली बोलायला लागतात. आता तुम्हाला माहित होत नाही का तो जो बोलतो ती भारतातली बंगाली आहे का बांगलादेश मधली बंगाली आहे. म्हणून तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि 1 नंबर तुम्हाला मी सभेच्या शेवटी सांगतो त्याच्यावर व्हॉट्सअप करायचा. ती भारतातली बंगाली की बांगलादेश मधली बंगाली आमची टीम तुम्हाला सांगणार. अजून एक, आता आम्ही असा एक सॅम्पल सर्वे केला त्याच्यामध्ये तो म्हणला की माझा अब्बू झारखंड मधल्या जमशेदपूर मध्ये मेलेला आहे. तर आम्ही जामशेदपूरच्या कब्रस्तान मध्ये आमची टीम पाठवली. मुसलमान मेला का त्याची एंट्री होत असती कब्रस्तान मध्ये. त्याला विचारलं किती तारखेला कोणत्या कब्रस्तान मध्ये,
तिथं जाऊन आम्ही त्या महिन्याचे रेकॉर्ड काढले, त्याचा अब्बू तिथं नव्हता. असे 25 तरीके आम्ही काढलेले. त्यामुळं त्याचाही येत्या दिवसामध्ये उपयोग होईल, ते करावं. दुसरं, महाराष्ट्र सरकारला मागणी करतो का महाराष्ट्रामध्ये लव जिहाद, लँड जिहाद आणि गोहत्या प्रतिबंधक कायदा ताबडतोब आणा. धर्मांतरण विरोधी कायदा आणा. धर्मांतरांचं मोठं केंद्र तर इथं राहत्यात चालतं ना. आपले गावातले बाप आपल्या पोराला घेताना तिथं जाऊन सांगता हा फादर आहे. फादरच आपल्या पोराला काय सांगतो, हा फादर आहे. पोरग कन्फ्युज होतं, हा फादर का हा फादर. माझ्या चॅनलवर एकदा डिस्कशन साठी एक फादर बसला आणि ते लिहितात ना खाली धर्मगुरू अमुक तमुक असं लिहितात. टीव्ही चॅनलवर डिबेटला बसतो, त्याचं पोस्ट होती फादर. आम्ही तिथं फादर नाही लिहिलं, आम्ही लिहिलं ईसाई विचारक. तो म्हणतो मला लाईव्ह मध्ये का सुरेशजी मी डिबेट मध्ये तरच बसल जर माझ्या नावापुढे फादर लिहाल. मी म्हणलं डिबेट साठी मी तुला फादर बनवणार नाही, तुला बसायचं तर बैठ नाही, त्याला उठून द्या. आपण आपल्या मुलांना काय सांगतो आपल्याला माहित नाही. म्हणून धर्मांतरण विरोधी कायदा आणि सगळ्यात 8वा मुद्दा, 8वी मागणी, महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वक्फ बोर्डला रद्द करा. कोणत्याही मुस्लिम देशामध्ये वक्फ बोर्ड नावाची पद्धत नाही. कोणत्याही देशात, मुस्लिम देशात नाही, पण भारतात आहे. कोणासाठी म्हणे वक्फ संपत्ती म्हणजे अल्लाची संपत्ती. पाकिस्तानला जे मुसलमान गेले तिथून जे हिंदू इकडे आले त्यांची जमीन त्यांनी घेतली, इथली जमीन कोणाला दिली, अल्लाला. आता मला सांगा, जर अल्लाची जमीन आहे तर पाकिस्तानात वक्फ बोर्ड पाहिजे का नाही, सौदी अरेबियात पाहिजे का नाही, तिथं नाही. आपल्याकडे त्या वक्फ बोर्डाकडे किती जमीन आहे, 10 लाख एकर, 9.5 लाख समथिंग. आता मला सांगा 10 लाख एकर, पण तुम्हाला आता धक्का लागेल. महाराष्ट्रात 80 लाख घुसखोर आहे, त्यांच्याकडं 1,37,000 एकर जमीन आहे. किती बोला, किती? आपल्या वावरातल्या जर आपण एक नांगराची फळ शेजाऱ्याने लावली तर काय करतो, तो सक्का भाऊ असेल तरी फोडतो ना. आणि हे घुसबैठे तिकडून इथं येतात आणि 1,37,000 एकर जमीन तुम्ही डिवाइड करून पहा. महाराष्ट्रात राहणाऱ्या शहरी माणसाला किती जमीन पाहिजे आणि ग्रामीण माणसाला किती पाहिजे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ डिवायडेड बाय 80 लाख, तुम्हाला हा आकडा भेटल. इतकी जागा आहे. त्यामुळं 9वा मुद्दा, महाराष्ट्राची ओळख, आमच्या राजाची ओळख गड किल्ले आहे. त्या गड किल्ल्यांवरच्या अतिक्रमणाला काढा, ही आज 9वी मागणी मी या ठिकाणी करतो. आणि नाही काढलं तर सागरने आता सांगितलेलं. एक व्हिडिओ खूप फिरत होता, काहीतरी हिरवी बिल्डिंग वर कोणीतरी चढलेलं आहे आणि त्याला हातोडा बितोडा मारतात. मला अनेक जण दिल्लीत म्हणले, सुरेश जी आपका राज्य कैसा असहिष्णु हो गया है, ये मस्जिद तोड रहे. मी त्याला म्हणलं, अरे त्या संरक्षित जागेवर अनुमती नसतानी, परमिशन नसतानी ती बनली कशी, आधी हे विचार, मग विचार की तोडली कशी. जर बनलीच नसती तर तोडली असती का? म्हणजे गैरकानूनी काम तुम्ही करायचं आणि गैरकानूनी काम हटवायला गेलो की आम्हाला कायदे शिकवायचे. आता हे चालणार नाही. मी सभेच्या सुरुवातीला बोललो, जनसंख्या मित्रांनो 1400 वर्षापूर्वी 88 लाख वर्ग किलोमीटरचा भूभाग भारताकडे होता. आता फक्त 33% राहिलेला आहे. किती बोलत जा, किती? हे सांगायचंय घरी जाऊन नातवाला, घरातून जेणे आले त्याला, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगायचंय. आकडे पाठ झाले पाहिजे. 1400 वर्षापूर्वी किती होता? 88 लाख वर्ग किलोमीटर. आता फक्त 33%. आणि असलेल्या हिंदुस्थानातही आपण 9 राज्यामध्ये अल्पसंख्याक आहे. 9 राज्य.
याच्यापेक्षा धक्कादायक माहिती सांगतो. हिंदू आपल्या राज्यात हिंदू भरपूर आहे असं आपण म्हणतो ना. अहो खूप आहे आपल्याकडे, आपण बहुसंख्याक आहे. तुम्हाला माहिती आहे हिंदू जनसंख्येच्या अनुपात मध्ये पर्सेंटेज मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आता 21वा झालाय. 20 राज्य असे आहे जिथं पर्सेंटेज मध्ये हिंदू त्या राज्यात जास्त आहे, आपल्याकडे कमी आहे 20वा. 29, 36 युनायटेड आपल्या केंद्रशासित राज्य पकडून 36 जरी धरले तरी आपण 21व्या नंबरवर आहे. म्हणजे कल्पना करा. आणि यापेक्षा धक्कादायक असे का फक्त 15 वर्षापूर्वी आपलं राज्य 11व्या नंबरला होतं आणि 15व्या वर्षात 21व्या नंबरला गेलं. चिंताची बाब आहे का नाही? आहे का नाही? आणि म्हणून जनसंख्या नियंत्रण कानून आला पाहिजे. आज या जनसंख्याच्या असंतुलनाने काय केलंय? पाण्याची स्थिती अशी केली की तुमचे आमचे आजोबा विहीर नदी नाल्यात पाणी पाहायचे. मलाही पोहल्याचं आठवतं. नदी नाल्यांमध्ये आपले आजोबा नदी नाल्यांमध्ये पाणी पाहायचे. आपल्याला विहिरीत पाहायची वेळ आली. आपले मुलं बाटलीमध्ये पाहू राहिले आणि नातवंडांना फक्त आसू मध्ये पाहायला भेटतील, फक्त आसवांमध्ये आपलं पाहायला भेटतील. दोन जणांना फक्त एवढ्या गर्दीमध्ये 4 मुलं आहे. हीच सभा जर मुसलमानांची असती आणि 4 मुलं किती असं म्हटल्यानंतर काय झालं असतं? म्हणलं असतं काय मूर्ख आहे फक्त 4. आपण हे हसून घेतो आणि ही त्यांची ताकद आहे. आपल्याला वाटतं का नाही अरे आपल्याला तर सरपंच व्हायचं, आपल्याला तर नगरसेवक व्हायचं, आपल्याला तर आमदार व्हायचं, आपल्याला निवडणुका लढायच्या. अरे या सगळ्या निवडणुका तोपर्यंत आहे. सगळे नेते पण ध्यान देऊन ऐका. हिंदू नेत्याला मुसलमान फक्त तोपर्यंत स्वीकार करतो जोपर्यंत त्यांची जनसंख्या नसते. आता लोकसभेमध्ये काँग्रेसचा नेता होता बंगालचा, माहितीये ना, अधीर रंजन चौधरी. 7 वेळा खासदार झाला. आयुष्यभर मुसलमानांच्या बाजूने भाषण देत होता. परंतु त्याच्या विरुद्ध गुजरात मधून जाऊन तो जो क्रिकेटर आहे काय नाव त्याचं, युसुफ पठाण, बंगालमध्ये जाऊन लागला. मुसलमानांनी युसुफ पठाणला जिंकवलं, अधीर रंजन चौधरीला नाही. त्यामुळे ज्या कुठल्या नेत्यांना परिसरातल्या जिल्ह्यातल्या असं वाटत असेल तर मुसलमान आज आमच्या मागे, त्यांनी लक्षात घ्या जोपर्यंत त्यांची संख्या नाही तोपर्यंतच तुमच्या मागे आहे. त्यानंतर तुमचे मुलं नातवांना स्कोप नाही. आणि म्हणून जनसंख्या पहिला मुद्दा, याच्यावर ध्यान दिलं पाहिजे. त्यांच्या चरित्राला आपण समजलं पाहिजे. आणि आज तरी कमीत कमी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी सारखा मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, योगी उत्तर प्रदेशमध्ये आहे, देशात अमित शहा आहे, मोदी आहे. असं असूनही जर अशी स्थिती आहे आणि समजा असं नाही राहिलं दुर्भाग्याने काही असणार नाही तर काय होईल? आपल्याला राजकारणाशी घेणं नाहीये, आपल्याला पार्ट्यांशी घेणं नाहीये, पण हिंदू धर्माचा अभिमान नसणारा आणि मुसलमानांची दाढी पुरवणारा जर दिल्लीच्या तख्तावर बसला तर असे मोर्चे सुद्धा होणार नाही. हे लक्षात ठेवा. आपण हे विसरतो. आपण काय राजकीय विषय करायला आलो नाही, पण आपल्याला हे माहीत असतं पाहिजे का असं होतं. आणि म्हणून आजच्या सभेमध्ये मी काही मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे ठेवतो. फक्त भावनिक भाषण करून चालणार नाही. आपल्याला मुद्देसूदपणे सरकारकडनं काही गोष्टी करून घेतल्या पाहिजे. आणि म्हणून पहिली मागणी, या ठिकाणी राहता परिसरातील सगळे नागरिक मिळून आपण जे एकत्र आलेले आहोत, आपण भारत सरकारला अशी मागणी करतो की बांगलादेशमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराला ताबडतोब थांबवण्यासाठी कारवाई करा. समर्थनाला हात वर करायचा. 10 मागण्या आहेत. प्रत्येक एक मागणी मागितली का हात वर करायचा, खाली करा. किती अत्याचार केले बांगलादेशींवर. कारण महाराजांशी बोलणं झालं, आम्ही ठरवलं का बांगलादेशी हिंदूंचा विषय झाला पाहिजे. महाराजांचा विषय बोलायचा नाही, करायचा आहे. पण बांगलादेशी हिंदूंवर अत्याचार झाले. इथे अनेक माया बहिणी बसलेल्या आहेत. कसं बोलावं, पण तुम्हाला ते दुःख माहीत झालं पाहिजे मित्रांनो. एक हिंदू मुलीवर
15 बलात्कारांनी एकत्र बलात्कार केले, एक का? ही कशाची किंमत चुकीत होती ही फक्त ती हिंदू असल्याची किंमत चुकीत होती. एकीने एकीचा पाय धरायचा, दुसऱ्याने दुसऱ्याचा धरायचा, 15 सैतानांनी एक आणि व्हिडिओ बनवले. त्याच्यानंतर त्यांना मारून टाकलं. एकाच घरातले 6 सदस्यांना एकाच साडीने गळफास देऊन त्यांच्याच घराला अटकवलं आणि त्याचा व्हिडिओ बनवून इतर ठिकाणी पाठवला. आणि तिथला मस्जिदीचा कटमुल्ला म्हणतो का इस्लाम स्वीकार करा नाही तर बांगलादेश सोडा. ठीक आहे, कारण ते हिंदू आहेत. किती होते बांगलादेशमध्ये हिंदू? 27% होते. आज फक्त 8% राहिलेले. पाकिस्तान आणि भारताचं विभाजन झालं त्यावेळी त्या ठिकाणी 27%चा हिंदू 8%ला आला. मला सांगा भारतातल्या मुसलमानाचं काय झालं? घटला का वाढला? या ठिकाणी 10 पट वाढला. पाकिस्तान मधला हिंदू घटला, बांगलादेश मधला हिंदू घटला. बांगलादेश मधला आणि पाकिस्तान मधला मुसलमान फक्त 4 पट वाढला. किती पट? आणि भारतातला मुसलमान 10 पट वाढला. आकडे घेऊन उभा आहे. कोणाला चर्चा करायची असेल तुम्ही तयार आहे? कसं वाढला? तुमच्या आमच्यामुळे वाढला. कारण आपण त्याला सुरक्षित वातावरण दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला का त्यांनी अत्याचार त्या ठिकाणी चालू ठेवले. तिसरी मागणी, भारतात येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंसाठी नीट पुन्हा लक्षात घ्या. भारतात येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंसाठी भारतीय सीमा खुली करून द्या, त्यांना इथे येऊ द्या. आता अनेक जण मला म्हणले सुरेशजी, अरे तुम्ही तर संपादक आहात, एक चॅनल चालवतात, भारतामध्ये लोकांना असं बिगर कागदाचं कसं घुसू द्यायचं, कागद चेक केला पाहिजे. मी म्हणलं काही नाही, फक्त चड्डी चेक करा आणि उद्या कसं झालं ना, याशिवाय थोडी एवढी व्यवस्थित वाढली. मग जीएसएफ एवढा कागद द्या, फक्त चड्डी चेक करा आणि येऊ द्या. खतनावाला उधार, बाकी सब इधर. आणि म्हणून युद्ध काळामधले नियम वेगळे असले पाहिजे. आणि फक्त आत्ताच नाही, सीएए नावाचा कायदा भारत सरकारने संसदेत आणला, तो 2014 पर्यंत आहे. माझी मागणी आहे का जगभरात तिथला कुठला हिंदू जर पुन्हा भारतात येऊ इच्छित असेल तर भारत सरकारने त्याचं रेड कार्पेटने स्वागत केलं पाहिजे. आता एक अतिशय ऐतिहासिक मागणी मी या ठिकाणाहून करतोय. जे पत्रकार मित्र या ठिकाणी असतील त्यांच्यासाठी ही हेडलाईन आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश आपण दिला, धर्माच्या नावाने दिला. पाकिस्तानमध्ये 1.5 कोटी हिंदू आहे. माझी पुढची चौथी मागणी आहे का बांगलादेशचं विभाजन करून हिंदू देश त्या देशामध्ये बनवा. ही खूप प्रॅक्टिकल मागणी, लक्षात ठेवा. अनेक जण विचारतील कसं कसं होईल तर विभाजन झालं की नाही. पाकिस्तान कशाच्या नावात दिला होता तुम्ही? इस्लामच्या नावाने दिला ना. तुम्ही म्हणले आता आम्ही हिंदूंबरोबर राहू इच्छित नाही, राहू शकत नाही, म्हणून आम्हाला वेगळा देश द्या, तर पाकिस्तान दिला. याहीपेक्षा सोपं उदाहरण देतो मीडियाच्या मित्रांना खास करून. आता इस्रायल माहिती आहे? इस्रायल माहितीये का? तुम्हाला माहित नसेल पण एकही मुसलमान असं भेटणार नाही ज्याला इस्रायल माहिती. फिलिस्तीन माहितीये? एक देश आहे, त्या देशामध्ये फिलिस्तीनला वेगळं राष्ट्र घोषित करा कारण तिथला मुसलमान वेगळा देश मागतो असं म्हणत राहत्याच्या मस्जिदीत सुद्धा आंदोलन झाले असतील. इथं सुद्धा फिलिस्तीनचे झेंडे लावले असतील. मुसलमानांना माहिती. मग ज्या नियमाने पाकिस्तान बनला, ज्या नियमाने तुम्ही इस्रायलचं विभाजन करून तिथं फिलिस्तीन वेगळा देश करा म्हणता, तोच नियम लावून बांगलादेशमध्ये हिंदू देश होऊ शकतो. ही माझी मागणी आहे. आता आपल्याकडचे अनेक जण म्हणतील अहो मग उद्या भारतातल्या मुसलमानांनी जर असं म्हणलं की आम्हाला तुमच्या बरोबर राहायचं नाही, आम्हाला वेगळा देश द्या, तर पाकिस्तान कोणाला दिला? पाकिस्तान कोणाला दिला? आता ये आपको की खैर है? बाप का राज है, जब चाहे देश मांग लो.
अरे जिसको जाना है उसको इस्लाम के नाम पर पाकिस्तान दिया, बचा हुआ हिंदुस्तान सिर्फ हिंदुओं का था, हिंदुओं का है और हिंदुओं का रहेगा। त्यामुळे ही 5वी मागणी 6वी मागणी, भारतात 10 कोटी बांगलादेशी रोहिंग्या राहतात। आपल्या देशामध्ये घुसखोरांची संख्या किती आहे? 10 कोटी। आणि म्हणून कायदा आला पाहिजे। व्यवसाय 100% आपल्याकडे होते। राहत्या मधल्या पेरूच्या बागा कोणाच्या? आणि कोण तोडतो आणि विकतो कोणाला? मधी फक्त एवढ्या विषयाची मलाई खातो, मग तुम्ही तोडणं का विसरले? जमीन तुमची, गिराईक तुम्ही, आणि मध्ये कुणीतरी उभा राहतो आणि त्या पैशातून तो पैसा तुमच्याच मुलीला लव जिहाद करणाऱ्याला दिला जातो। अरे जे बागा सांभाळून नाही शकत ते देश काय सांभाळणार, ते मुली काय सांभाळणार, ते घर काय सांभाळणार? गरीब हिंदूला द्या ना, मी गॅरंटी घेतो एखाद्या वर्षी जर काही कारणाने तो हिंदू तुमचे पैसे देऊ नाही शकला, सुरेश चव्हाण के पैसे देईल। त्या चला या वर्षीचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा, त्या सुरुवात करा। भाषणाने होत नाही, भाषणाने होत नाही, काम केलं पाहिजे काम। अहो आपले महाराज काय दूरदृष्टीचे होते। देशातले सगळे राजे रजवाडे विदेशातून येणाऱ्या व्यापाऱ्यांकडनं काय घ्यायचे? अत्तर घ्यायचे, टॅक्स घ्यायचे, सोनं नाणं घ्यायचे, सिंहासनं बनवायचे। शिवाजी महाराजांनी विदेशातून येणाऱ्या त्या दिवसच्या कंपन्यांना, अंग्रेजांना, ब्रिटिशांना, पोर्तुगीजांना टॅक्स नाही मागितला, सोनं नाही मागितलं, अत्तर नाही मागितलं। ते म्हणले तुम्ही तुमच्या देशातील तुमच्या सैनिकांसाठी जे आधुनिक हत्यारं वापरतात ते माझ्या मावळ्यांसाठी द्या। हा दूरदृष्टिकोन होता। आणि आज आपण काय पैसे मिळताना बाद झालं, मेहनत करायची गरज नाही रे। तुमच्याकडे मेहनतीला माणसं नसेल मला सांगा, मी बिहार, झारखंड, ओडिसा मधून तुम्हाला माणसं आणून देतो, कमीत कमी ते गद्दांतर नक्कीच असणार नाही। म्हणून आपले व्यवसाय गेले, जमिनी गेल्या, पाणी गेलं, आपल्या हातातून या ठिकाणचे अनेक अशा व्यवसाय गेले। आणि आता तर नोकरीसाठी सुद्धा माणसं मिळत नाही असं आपणच म्हणायला लागलो। पोरं पैदा करायचे नाही आणि वरून आता शेती करायला कोणी नाही असं म्हणायचं। म्हणून नोकऱ्या गेल्या, शेती गेली। आणि सरकारी योजनामध्ये सगळ्यात जास्त फायदा कोण उचलतो? कोण उचलतो? आता लाडकी बहीण बँकेपुढे लाईन कोणाची आहे? मी शिंदे साहेबांना म्हणलं तुम्ही सगळ्यांना बहीण मानता, चांगली गोष्ट आहे, पण जो आपल्या बहिणीला बहीण मानित नाही त्याला तुम्ही पैसे देणार म्हणजे भारत झालं। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधन निमित्त पैसे द्यायचं ठरवलं। मोहन यादवांना मी म्हणलं अहो जे भावाला राखी बांधित नाही, जो भाऊ बहिणीकडनं राखी बांधित नाही तिला पैसे दिले पाहिजे का? आणि म्हणून सरकारी योजनांमध्ये सुद्धा आपण बदल केला पाहिजे। आता फक्त सरकारनेच सगळं काही करायचं, तुम्ही आम्ही काय करायचं? फक्त भाषण करायचे नाही। म्हणून या सभेचा अंत मी तुम्ही आम्ही काय करायचं यानी करतोय, करणार का? मित्रांनो माझा पहिला प्रश्न आहे, एवढे मोठे मोठे महाराज लोक आज या ठिकाणी आहे, हे फक्त तुमच्या तालुक्यातच, आपल्या तालुक्यातच असते असं नाही। महाराज तर महाराज कुठं? द्वारका, गुजरात मध्ये गेलो तर महाराजांचा सप्ताह चालू होता। आणि ज्यावेळी यांचा बोर्ड मी तिथं पाहिला तर मी तिथं त्यांनी बोलवलं, मी लगेच गेलो, कार्यक्रम सोडून गेलो। या लोकांना दुसऱ्या राज्यातील लोक ऐकतात पण आपल्याकडं आपण ऐकत नाही। आणि म्हणून काय होतंय? संस्कार नाही। मुलगी तुमची, तुम्ही मोठी केली, झाली म्हणून जिलेबी तुम्ही वाटली, तिला स्मार्टफोन दिला, सगळं दिला, आणि जुम्मे के जुम्मे नाहणारा, आठवड्यात एकदा आंघोळ करणारा तिला घेऊन जातो। म्हणजे आमचे संस्कार आहे, आम्ही पण कमी पडतो, लक्षात घ्या। आणि म्हणून आपल्या मुलांना संस्कार द्या। हे करण्यासाठी काय करा? परिवार प्रबोधन करा। आणि मी जगातला एक मात्र टीव्ही चॅनलचा मालक आहे, तो असं सांगतो रोज किमान 1 तास, खूप महत्वाची माहिती आहे काय, रोज किमान 1 तास घरातला टीव्ही आणि मोबाईल बंद करून
घरातल्या सदस्यांबरोबर गप्पा करा. त्या गप्पांचा विषय राजकारण नसला पाहिजे. नाही तर हे साहेब ते साहेब हा नाही, तो विषय फक्त संस्कार असला पाहिजे. आपली घरातली परिस्थिती, पराक्रम, येणारी चुनौतिया, उत्सव, त्योहार हे असले पाहिजे. म्हणून परिवार प्रबोधनावर लक्ष द्या. आणि 3, हिंदूंसाठी संघर्ष करा. संघर्ष जर करू शकत नसाल, साथ देऊन, खांद्याला खांदा लावून, तर मागून द्या. दिलं पाहिजे का नाही? पण तुम्ही संघर्ष करू शकत नाही, खांद्याला खांदा लावून साथ देऊ शकत नाही, तर कमीत कमी लढणाराचा विरोध करू नका, ही अपील मी करतो. पुढची मागणी तुम्ही आम्ही करायची. प्रत्येक गोष्टीत राजकारण नको. मुसलमान कोणत्या पार्टीमध्ये असला तर मुसलमान असतो का नाही? सगळ्याच पार्टीत पाठवतो. मोठा भाऊ एकीकडं, एक भाऊ इकडं, एक तिकडं, आणि कोणती पार्टी येऊ द्या त्याच्यात तो असतो. पण हिंदूंना हिंदूचं काम कसं करून घ्यायचं माहित नाही. अजूनही लोकसभेमध्ये एवढा दणका दिल्यावरही अनेक भाजपा शिवसेनावाल्यांना वाटतं की मुसलमान त्यांना मतदान करतील. तुम्ही हसायला सुद्धा घाबरून राहिले, माझ्या लक्षात आलं. ज्यावेळी जनता खरं बोलायला घाबरते ना, त्यावेळी त्या राज्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे पाप सुरेश चव्हाण के करणार नाही. कोणाला वाईट वाटत, चांगलं वाटत, जे वाटायचं ते वाटो, पण खरं बोललं पाहिजे. आपण तर हितचिंतक आहे. आपण काय विरोधी आहे का? पण मला सांगा, जर युपी मध्ये बुलडोझर चालू शकतो तर महाराष्ट्रात चालू शकतो का नाही? पैसे कमी आहे का? 33% टॅक्स देतो आपण अख्ख्या देशाचा. युपी तर 1% टॅक्स देतं. मग बुलडोझरवर जर 1% टॅक्स देणारा राज्य खर्च करू शकत असेल तर 33% वाल्यांनी तर प्रत्येक नगरपालिकेला एक बुलडोझर दिला पाहिजे. आणि जर समजा बुलडोझर द्यायला बजेटची काही अडचण असेल तर मी सुदर्शन चॅनल कडे महाराष्ट्राला 5-50 बुलडोझर द्यायला तयार. आणि म्हणून राजकारण नको. आणि खूप महत्वाचा मुद्दा, राहत्यात तसं वातावरण नाहीये, पण मी मराठवाड्यातून आलो, परवा परभणीतून. इकडे आता सुरू झालंय जातीचं राजकारण. 2 मित्र बरोबर राहिले, आयुष्यभर कॉलेज केलं, कोण कोणत्या जातीचा माहित नाही, पण राजकीय वातावरण इतकं गढूळ झालं काही दुसऱ्याच्या जाती विचारायला लागले. अरे जातीचं राजकारण कराल तर महाराष्ट्राचं बिहार आणि उत्तर प्रदेश होईल. होऊ द्यायचं का? सगळ्यांनी काय म्हणून राहिलं पाहिजे? हिंदू म्हणून राहिलं पाहिजे. त्यामुळे जातीचं राजकारण सोडा. आणि एकदम सगळ्यात महत्वाची मागणी तुम्हाला आम्हाला ती आहे, जसं मी विचारलं ना किती मुलं आहेत, कमीत कमी 3-4 मुलं जन्माला घाला. कमीत कमी सांगतो. याच्याशिवाय काही होणार नाही. काही मार्ग नाही. तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही युरोपचा इतिहास पहा. एवढे मोठे देश बनवले गेले, काही नाही राहिलं तिथे. जर्मनी गेला, फ्रान्स गेला. तुम्हाला आपलं राज्य घालवायचंय का? आणि समजा कोणाला वाटत असेल का आता हे 3ऱ्या मुलाचा 4थ्या मुलाचा खर्च निघत नाही, तर त्या प्रत्येक 3ऱ्या आणि 4थ्या मुलाचा खर्च सुरेश चव्हाण के करायला तयार आहे. मी माझ्या मुलांना जितक्या प्रेमाने वाढवतो तेवढ्या प्रेमाने त्यांना वाढवेल. तुम्हाला घरी ठेवायचं नसेल तर मला द्या, मी घेऊन जातो. पण हिंदू होऊ द्या. तुम्हाला माहितीये तिकडे काय स्थिती आहे. हे जे अनाथालय ना, अनाथालय म्हणजे ज्यांना माईबाप नाही असे मुलं, त्या अनाथालय त्याला म्हणतात. त्या अनाथालयातले मुलं कोण घेऊन जातात तुम्हाला माहितीये? 60% ईसाई घेऊन जातात, ख्रिश्चन, आणि 40% कोण घेऊन जातात? मुसलमान. यतीम खाण्यासाठी लुगडा लंगडा बांगडा असेल तरी घेऊन जात्या. का? संख्या वाढते आणि तो दाखवून तिकडून पैसा घेतोय तो पेट्रोल डॉलर, आणि आपण आपल्या घरात ठेवू शकत नाही. किती दुर्भाग्य. म्हणून मुलांची संख्या वाढा. साईबाबांच्या विरुद्ध एक मोठं षड्यंत्र चालू आहे की साईबाबा मुसलमान होते. हे साफ खोट आहे. हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही. पण असे मेसेज ज्यावेळी सोशल मीडियावर येतात त्यावेळी त्यांना रिप्लाय द्या. अन्यथा काही दिवसांनी वक्फ बोर्डवाले येतील आणि तिथला भगवा झेंडा काढून हिरवा झेंडा लावतील. त्यावेळी वेळ निघून जाईल. असं होऊ देणार का? नाही.
आणि राज्य सरकारला मागणी करतो, रामगिरीजी महाराजांना Z+ सुरक्षा द्या. कोणाचं समर्थन आहे? तिकडे गॅलरी वाले, इकडं जरा कॅमेरेवाले, खास करून पोलीस वाले जरा घ्या सगळ्यांचा पोलीसचा कॅमेरा जरा पाठवा, ही क्लिप पाठवा. रामगिरी महाराज की. आणि सुरक्षा कशी पाहिजे? Z+. जशी माझ्या बरोबर मी अगदी बंगालमध्ये जाओ, कोणत्याही राज्यात जाओ, माझ्या बरोबर युपी पोलीस असते, महाराष्ट्राची पण असते. मी महाराष्ट्राला दोष नाही देत, कारण महाराष्ट्रही मला सुरक्षा देतं. पण मी कोणत्याही राज्यात जाओ, तिथल्या पोलीसच्या भरवशावर सुरेश चव्हाणची सिक्युरिटी नाही. कारण उद्या काही झालं तर उपजिल्हाधिकाऱ्याचा आदेश आल्यानंतर गोळी चालवतात. आणि आपल्या बरोबर तर असे पाहिजे का कोणी जर याव केलं तर इकडून ठेव. म्हणून बाबांना Z+ सुरक्षा द्या अशी मागणी मी करतो. आणि अंतिम, जैन, सिंधी, बौद्ध, शीख हे आपलेच आहे, यांच्याबद्दल आत्मीयता ठेवा. घेणार. आता कोणीतरी म्हणत होतं, नाही घोषणा देत होते मोठ्या उत्साहात. काय म्हणलं? माझ्या लक्षात नाही राहिली. काय म्हणले? दांडा घेऊन जर तुम्ही हुसवायला जाल तर आपलाच कायदा आपल्याला अपराधी करील. आता आपण 1 मिनिटासाठी जिथं उभे आहात ते उभे राहतील, जे बसलेले ते बसतील. आणि बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंचं बलिदान झालं त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाला या ठिकाणी संपवू. एकत्र आपण ओम म्हणू. ओम शांती शांती शांती. आता पसायदानाने समारोप होईल. तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डीतील पाशरूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्वन भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी 19 ऑगस्ट 2024 ते 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्व बिलांवर तब्बल 50% सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. पत्ता नगर मनमाड रोड, पाशरूम समोर, शिर्डी. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.